तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता हॉटेलचं CCTV फुटेज चेक करताच आणि त्याचबरोबर मंजुळाने दिलेली साक्ष गृहीत पकडताच वल्लरी आणि उदयकांत हे दोघेजण कारस्थानी असल्याचं समोर आलेलं असतं आणि त्यामुळे अर्णव ईश्वरीने वल्लरी आणि उदयकांतचा कुठल्याही पद्धतीचा विचार न करता त्या दोघांना सरळ पोलिसांच्या स्वाधीन केलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता कशा पद्धतीने रमाकांत काकांच्या खुन्याचा इथे शोध घेतलेला असतो, कशा पद्धतीने वल्लरी उदयकांत गुन्हेगार असल्याचं समोर आलेलं असतं, आपण पुढील प्रमाणे सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरी यांना 100 कोटी रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट आणि त्याचबरोबर इथे आता ट्रॉफी मिळालेली असते, कारण ते फूड अँड फॅशन या कॉम्पिटिशनचे विनर झालेले असतात आणि त्यामुळे त्या दोघांना खूप जास्त आनंद झालेला असतो. त्यांनी या सगळ्या स्पर्धेसाठी आपल्या कुटुंबाला क्रेडिट दिलेलं असतं आणि आपल्या कुटुंबाला स्टेजवरती बोलावत त्यांची ओळख करून दिलेली असते आणि आपल्या विजयामध्ये त्यांना सामील करून घेतलेलं असतं. त्यानंतर इथे अर्णव ईश्वरी यांचे फोटोज काढले जात असतात, त्यांना काही प्रश्न विचारले जात असतात आणि तेवढ्यातच तिथे रमाकांत काका गाडीमधून उतरलेले असतात आणि ते वरती अर्णव ईश्वरीला भेटायला येत असतात. गेटवरती त्यांना थांबवलं जातं मेन डोअरजवळ. तेव्हा ते म्हणतात की मला आतमध्ये जाऊ द्या, माझं जाणं गरजेचं आहे. सर सॉरी, तुम्हाला सोडता येणार नाही, तुमच्याकडे पासेस आहेत का? नक्की कोण आहात तुम्ही? तेव्हा रमाकांत काका म्हणतात की मी अर्णव राजे शिर्केचा वडील आहे, रमाकांत राजे शिर्के, मला प्लीज आतमध्ये जाऊ द्या. अर्णव आणि ईश्वरी पॉप्युलर जोडी असल्यामुळे त्यांच्या इथे आता नातेवाईकांना किंवा रिलेटिव्सला इथे आतमध्ये घेतलं जात असतं आणि त्यामुळे रमाकांत काकांना लगेच सोडलंही जातं. तेव्हा उदयकांतच्या तावडीतून रमाकांत काका सुटून जातच असतात. तेवढ्यातच वल्लरी उदयकांतला सुद्धा आतमध्ये घेते आणि म्हणते की जा ते रमाकांतला पकड, अर्णव ईश्वरीपर्यंत पोचू देऊ नकोस, नाहीतर तुझं काही खरं नाही आहे. तेव्हा इथे रमाकांत काका आता आतमध्ये जाणार, तेवढ्यातच उदयकांत त्यांना पकडतो आणि त्याला एका बाजूला घेतो आणि त्याच्या मानेमध्ये इंजेक्शन टाकतो. म्हणजे ते विषारी इंजेक्शन असतं, ज्याच्यामुळे ते 10 मिनिटातच मरून जातील. अशा पद्धतीने ते इंजेक्शन तयार करण्यात आलेलं असतं आणि ते इंजेक्शन त्यांच्या मानेत दिल्यामुळे हा सगळा प्रकार मंजुळाने बघितलेला असतो, जी की ईश्वरी अर्णवची खूप मोठी फॅन आहे आणि ती प्रत्येक वेळेला त्यांना चेअरअप करण्यासाठी, त्यांना सपोर्ट करण्यासाठी ती स्पर्धेच्या ठिकाणी येत असते आणि मंजुळा हा सगळा प्रकार आपल्या डोळ्यासमोर बघते की उदयकांतने रमाकांत काकांच्या मानेमध्ये इंजेक्शन मारलेलं आहे. तरीसुद्धा रमाकांत काका उदयकांतला धक्का देऊन वरच्या मजल्यावरती अर्णव ईश्वरीला भेटायला जातात. आणि प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरी म्हणत असतात की फायनली आपण जिंकलो, आपल्याला जे हवं होतं ते आपण अचीव केलं, आपल्या घरासाठी, आपल्या कंपनीसाठी. तेव्हा इथे आता त्या ठिकाणी रमाकांत काका दार उघडून आतमध्ये आलेले असतात आणि वल्लरी घाबरलेली असते की रमाकांत आता सगळं अर्णव ईश्वरीला सांगतोय की काय, आणि ती आता घाबरलेली असते. तेवढ्यातच ईश्वरी म्हणते, सर ते बघा बाबा पण आले, तुम्हाला माहिती आहे ना आपण बाबांमुळे जिंकलो आहे. जसं क्रेडिट तुम्ही आपल्या संपूर्ण कुटुंबाला दिलं तसं बाबांना पण द्या. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे झालं गेलं सगळं आता विसरून जा, मनामध्ये काही ठेवू नका अडी. आणि बाबांना बाबा अशी हाकसुद्धा मारा आणि त्याचबरोबर त्यांना मिठीसुद्धा मारा आणि आपण जिंकलो आहे ना म्हणून त्यांना ट्रीट पण द्या. तुम्ही प्रॉमिस केलं होतं ना मला की आपण जिंकल्यानंतर तुम्ही बाबांना ट्रीट द्याल म्हणून, आता ती देण्याची वेळ आली. चला बरं, बाबांजवळ जा आणि ती ट्रॉफी पण द्या. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, 1 मिनिट गाईज, सगळ्यांनी प्लीज इथे अटेन्शन द्या. मी सगळ्यांची नावं घेतली, मी माझ्या विजयासाठी माझ्या कुटुंबाला क्रेडिट दिलं, त्याच्यामध्ये महत्त्वाची व्यक्ती मिसिंग होती पण ती आता इथे आली आहे. ते म्हणजे या मिस्टर रमाकांत राजे शिर्के, माझे बाबा. आणि त्यानंतर तो त्यांना आता जवळ बोलावतो आणि म्हणतो, बाबा ही बघा ट्रॉफी. तेव्हा तो म्हणतो, काय म्हणाला चिंटू, मला बाबा म्हणालास तू? तेव्हा अर्णव म्हणतो, हो. आणि तेव्हा तो इकडे तिकडे बघत असतानाच उदयकांत त्यात इथून तर पळून गेलेला असतो, पण रमाकांत काकांना आता पूर्णपणे चक्कर आलेली असते. ते आता खाली कोसळतात. तेव्हा अर्णव त्यांना पकडतो आणि म्हणतो, बाबा काय झालं, बाबा काय होते तुम्हाला? तेव्हा इथे रमाकांत काका म्हणतात की अर्णव, तुला फसवले गेले बाळा, तुझ्याबरोबर खूप मोठं प्लॅनिंग करण्यात आले.
तुझ्याबरोबर खूप मोठा गेम खेळण्यात आला आहे, खेळ खेळण्यात आला आहे आणि त्याच्यामध्ये तू फसत चालला आहेस बाळा. मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं. ईश्वरी म्हणते, बाबा काय होतं आहे तुम्हाला? बोला, काय बोलायचं आहे तुम्हाला? हे सगळं कुणी केलं? तेव्हा रमाकांत काका म्हणतात की बाळा, तुला फसवलं आहे आणि आम्हालासुद्धा जे सगळं घडलं त्याच्यामध्ये आमची काही चूक नव्हती. तुला माहिती आहे बाळा, मला सगळ्यात मोठं सत्य तुला सांगायचं आहे. आणि तो आता उदयकांत वल्लरीचं कारस्थान सांगायला जाणार. तेवढ्यातच रमाकांत काकांच्या तोंडातून आता विष बाहेर पडतं आणि रमाकांत काकांचा त्याच्यामध्ये जीव जातो. अर्णव ईश्वरीला कळतच नाही की नेमकं घडलं तरी काय. आणि तेवढ्यातच रमाकांत काकांनी एवढ्या दिवसांमध्ये किती काय सोसलं होतं ते सगळं एका झटक्यातच संपलं. प्रेक्षकांनो, रमाकांत काका जागीच गेलेले असतात. तेव्हा डॉक्टरांना बोलावलेलं असतं. सगळेजण बाहेर वेट करत असतात की रमाकांत काका बरे आहेत असं सांगितलं जाईल किंवा त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलाइज करायला पाहिजे असं सांगितलं जाईल. पण तेवढ्यातच इथे डॉक्टर येतात. अर्णव म्हणतो, काय झालं? आपण त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करूया का? मोठ्या हॉस्पिटलमध्ये? बोला ना, काय होते बाबांना? ICUमध्ये टाकूया का? ऑक्सिजनची गरज आहे ना त्यांना. तेव्हा डॉक्टर म्हणतात, शांत व्हा तुम्ही. मिस्टर अर्णवराजे शिर्के, आम्ही तुमची मनस्थिती समजू शकतो, पण प्लीज तुम्ही शांत व्हा. खरं तर तुम्हाला सांगताना मला पण वाईट वाटतं आहे, पण तुमचे बाबा आता या जगात नाही आहेत. ही इज नो मोर. असं म्हणाल्यानंतर अर्णव म्हणतो, नो मोर म्हणजे काय? अहो, आत्ता तर ते बरे होते, त्यांना अचानक काय झालं? ते हे बघा डॉक्टर, तुम्ही त्यांना व्यवस्थित चेक करा, ते बरे होतील. तेव्हा इथे आता मामा म्हणतात, अर्णव शांत हो बाळा, मी पण होतो त्यांच्याबरोबर. भाऊजी आता आपल्यात नाही आहेत. नक्की काय घडलं, कसं घडलं, काही माहिती नाही. तेवढ्यातच कार्यक्रमाचे आयोजक त्या ठिकाणी आलेले असतात. त्यांनी अर्णवला बोलावलेलं असतं, पण आकाश म्हणतो, दादा तू थांब, मी आलो. आणि तो म्हणतो, काय झालं? दादा आता कुणालाही भेटण्याच्या मनस्थितीत नाही आहे. तेव्हा इथे आयोजक म्हणतात की हे बघा, डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की रमाकांत राजे शिर्के यांना कुणीतरी विष वगैरे दिले, त्यांना कुणीतरी मुद्दामून मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांची बॉडी जी आहे ना ती पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आलेली आहे. तर पोस्टमॉर्टमसाठी त्यांची बॉडी द्यायची का असं आम्ही तुम्हाला विचारायला आले. म्हणजे ॲम्ब्युलन्सचा इंतजाम झाला आहे, तुमचा फक्त परमिशन पाहिजे, तुमचा होकार पाहिजे. तेव्हा आकाश म्हणतो, ठीक आहे, जर तशी गरज आहेच तर तुम्ही प्लीज पोस्टमॉर्टमसाठी बॉडी पाठवा, कारण कळलं पाहिजे नेमकं विष का देण्यात आले आणि कुणी दिले, कशासाठी दिले हे कळण्यासाठी तुम्ही जरा तुमच्या इथे आता पूर्ण या ठिकाणचं CCTV फुटेज चेक करा आणि आम्हाला तुम्ही आता सांगा. तेव्हा प्रेक्षकांनो, CCTV फुटेज चेक करायला सांगितल्यानंतर इथे आता वल्लरी घाबरलेली असते. वल्लरी म्हणते की आता माझं कारस्थान समजलं तर. आणि तेव्हा इथे सगळेजण आपापल्या घरी गेलेले असतात. तेव्हा इथे आता अर्णव हॉस्पिटलला जातो दुसऱ्या दिवशी. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर प्लीज तुम्ही शांत व्हा. मी समजू शकते आई बाबा जाण्याचं दुःख काय असतं. आधी तुमच्या आई गेल्या आणि बाबा आता तुमच्या आयुष्यामध्ये परत आले होते, ते पुन्हा तुमच्या आयुष्यातून निघून गेले, त्यामुळे ते दुःख काय आहे मी अगदीच समजू शकते. बाबा तुमचं मन जिंकण्यासाठी खूप प्रयत्न करत होते सर. ते मला म्हणत होते की मला अर्णव कधी माफ करेल, की तो मला कधीच माफ करणार नाही. ईश्वरी तू काहीतरी कर आणि आमच्यातले संबंध चांगले कर. माझ्या मुलाने मला बाबा अशी हाक मारली पाहिजे, मी त्याला मिठी मारली तर तो मला मिठी मारायला पाहिजे, असं अर्णव आता त्यांच्या बाबतीमध्ये विचार करत असताना ईश्वरी त्याला सांगत असते. तेव्हा इथे बरं झालं, शेवटच्या क्षणी तरी तुम्ही त्यांना बाबा अशी हाक मारलीत आणि त्यांचा जीवसुद्धा तुमच्याच मांडीवरती गेला. तेव्हा इथे अर्णवला खूपच जास्त वाईट वाटतं. आणि प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी अर्णवला समजावत असते, त्याला शांत करत असते. अर्णवलासुद्धा काही कळत नसतो, तो पूर्णपणे ब्लँक झालेला असतो आणि दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तो जातो. तेव्हा इथे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आलेला असतो. तेव्हा डॉक्टर म्हणतात की कोणीतरी त्यांच्यावरती विष प्रयोग केला आहे. त्यांना विषारी इंजेक्शन देण्यात आले, ज्याच्यामुळे 10 मिनिटातच संपूर्ण रक्ताच्या गाठी होतात आणि त्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक येतो, जागीच माणसाचा जीव जातो. आणि त्या इंजेक्शनाचा इथे त्यांच्यावरती कुणीतरी उपयोग केलेला आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांनो त्यांचा जीव गेला हे डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, नक्कीच बाबांना असं काहीतरी सांगायचं होतं, जी गोष्ट आपल्याला कळू नये यासाठी कुणीतरी प्रयत्न केलेत आणि बाबांना म्हणून ते इंजेक्शन देण्यात आले. तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे, आता मी माझ्या बाबांची शपथ घेऊन सांगतोय की ज्याने कुणी माझ्या वडिलांना मारले त्याला मी सोडणार नाही आहे. त्याला लवकरात लवकर शोधून काढेन आणि त्याला जेलमध्ये पाठवेन आणि त्याला फाशीची नाही, त्याला जन्मठेपेची शिक्षा देईन,
तो सुद्धा माझ्या वडिलांसारखा तडफडून तडफडून मेला पाहिजे, असं इथे अर्णवने आपल्या वडिलांची शपथ घेतलेली असते. बॉडी त्यांच्या ताब्यात येते तेव्हा अंत्यसंस्कार करण्यात आलेले असतात. तेव्हा अर्णव अंत्यसंस्कार झाल्यानंतर खूप जास्त रडतो. त्याला आपल्या वडिलांबरोबरचे ते क्षण आता आठवत असतात. कसे त्याचे वडील त्याला जिंकण्याचा प्रयत्न करत असतात, त्याच्यावरती माया करत असतात, प्रेम करत असतात, पण अर्णवला ते काहीच कळत नाही आणि शेवटीला त्याचे वडील गेलेले असतात. त्यामुळे त्याला रिग्रेट होत असतं, त्याला पछतावा झालेला असतो की का मी त्यांना वेळेत माफ केलं नाही, का मी त्यांना मिठी मारली नाही, असा पछतावा अर्णवला झालेला असतो. अर्णव म्हणतो सोडणार नाही, ज्याने कुणे माझ्या वडिलांची ही अवस्था केली ना सोडणार नाही आहे. वल्लरी म्हणते अरे बापरे, हा अर्णव तर आता चौथाला आहे. त्याला जर कळलं ना मी आणि उदयकांतने त्याला मारले तर काही खरं नाही आहे माझं. तेव्हा इथे अर्णव आता जातो, ज्या ठिकाणी त्यांना मारण्यात आलं त्या ठिकाणी जातो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो तिथे गेल्यानंतर CCTV फुटेज चेक करण्यात आलेलं असतं आणि त्याच्यामध्ये आता धावता पळताना मागून आता माणसं दिसत असतात. आणि तेव्हा इथे तो उदयकांतच आहे हे आता अर्णवला समजलेलं असतं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो वल्लरीसुद्धा तिथे असते. आणि तेव्हा इथे मंजुळा अर्णव ईश्वरीला सत्य सांगण्यासाठी त्यांच्या घरी आलेली असते. तेव्हा मंजुळा म्हणत असते की मला ओळखलं का ईश्वरीताई? तेव्हा ती म्हणते हो मंजुळा ओळखलं. ती म्हणते की मी तुम्हाला काहीतरी सत्य सांगायला आलेले आहे. अर्णव सरांचे बाबा रमाकांत काका यांना ज्या माणसाने मारले त्याला मी बघितले. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते त्यांचा चेहरा तू स्पष्टपणे बघितलंयस? मंजुळा म्हणते हो, आणि म्हणूनच मी इथे आली आहे तुम्हाला ते सत्य सांगायला. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की सांग तो माणूस कसा होता? तेव्हा ईश्वरी म्हणत असते की आपण एक काम केलं तर आपण स्केच तयार करूया. तेव्हा इथे आता स्केच तयार करायची सुद्धा गरज लागत नाही, कारण CCTV फुटेज हाती लागलेलं असतं. आणि तेव्हा इथे अर्णव म्हणतो की तो माणूस हाच आहे का मंजुळा, जो माझ्या वडिलांच्या मागे पळतोय? तेव्हा इथे मंजुळा म्हणते हो सर, जो माणूस तुमच्या वडिलांच्या मागे पळतोय ना तोच माणूस आहे ज्याने त्यांना इंजेक्शन दिलं मानेमध्ये आणि त्यानंतर तुमच्या वडिलांचा जीव गेला. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव म्हणतो की आता त्या माणसाला शोधण्यामध्ये कुठलीही कसर बाकी ठेवायची नाही. तो पोलिसांना इथे आता सक्त ताकीद देतो की लवकरात लवकर या माणसाला पकडून माझ्यासमोर उभं करा. तो इथे मोठ्या सरांना म्हणजे अगदी इन्स्पेक्टर साहेबांना, जे DIG वगैरे असतात, सगळ्यांना तो भेटतो आणि सगळ्यांना सांगतो की या माणसाला लवकरात लवकर पकडा प्लीज. या माणसाने माझं खूप मोठं नुकसान केलेलं आहे. आणि त्यामुळे इथे आता उदयकांतला पकडण्यासाठी अर्णवने आपले संपूर्ण कॉन्टॅक्ट्स वापरून इथे आता अशी फिल्डिंग लावलेली असते की इथे उदयकांत ज्या ठिकाणी लपला असेल तिथून त्याला आता शोधायला पाहिजे असतं. वल्लरीसुद्धा इथे खूप प्रयत्न करत असते उदयकांतला तिथून कुठेतरी गायब करण्याचा, कारण उदयकांत हाती लागल्यावरती वल्लरी कारस्थानी आहे हे समोर येईल, म्हणून ती स्वतःला वाचवण्यासाठी उदयकांतला वाचवण्याचा प्रयत्न करत असते. पण इथे पोलीस आता युनिफॉर्ममध्ये, सिव्हिलमध्ये सगळीकडे तैनात करण्यात आलेले असतात आणि उदयकांत जिथे सापडेल तिथून त्याला पकडायचं असतं. त्यामुळे फायनली उदयकांतचा पत्ता हा लागलेला असतो प्रेक्षकांनो. आणि उदयकांतचा पत्ता लागल्यानंतर इथे आता समजलेलं असतं की उदयकांत कुठे लपलेला आहे आणि त्याला पकडण्यात आलेलं असतं. पण एक गोष्ट घडलेली असते, रमाकांतकडे उदयकांतचा मोबाईल असतो आणि त्याच्या खिशामधला मोबाईल हा ईश्वरीकडे असतो. ईश्वरी तो मोबाईल पोलिसांच्या ताब्यामध्ये देते आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॉन्टॅक्ट हे वल्लरीने केल्याचं समोर आलेलं असतं. सगळ्यात जास्त मेसेजेस हे तिचेच असतात आणि त्यामुळे इथे वल्लरी कारस्थानी त्याच्यामध्ये सामील आहे याच्यावरती ईश्वरीला संशय आधीच असतो, पण आता त्याच्यामध्ये खात्रीच पटलेली असते की वल्लरीसुद्धा आहे. तेव्हा उदयकांतला पकडल्यानंतर अर्णव त्याची खूप धुलाई करतो, अगदी खूप धुलाई करतो. पोलिसांना मध्ये यावं लागतं आणि बोलावं लागतं की सर थांबा, प्लीज थांबा, कायदा हातात घेऊ नका, तुमचा गुन्हेगार सापडला आहे ना, आता याला काय पुढे शिक्षा द्यायची आहे ती मी देणार आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो पण मलासुद्धा मारू द्या, त्याने माझ्या वडिलांचा जीव घेतला आहे, पुढे तुम्हाला काय करायचं आहे ते कराच, पण मला पण मारू द्या. तेव्हा त्याला मारता मारता तो आता इतका मार खातो की तो थकतो आणि म्हणतो थांब अर्णव, हे सगळं मी एकट्याने नाही तर वल्लरीच्या साथीने केलेलं आहे. तुझ्या वडिलांना मारण्यामध्ये वल्लरीचा हात आहे. हा बरोबर आहे, इंजेक्शन मी मारलं पण इंजेक्शन देणारी वल्लरी होती. हे सत्य आता रमाकांत काकांना मारण्याचं उदयकांतने अर्णवला सांगितलेलं असतं. त्यामुळे वल्लरीसुद्धा तेवढीच गुन्हेगार आहे हे ईश्वरीने समोर आणलेलं असतं, कारण उदयकांतच्या मोबाईलमध्ये असलेले मेसेजेस आणि त्याचबरोबर फोन
हेच सांगत असतात की वल्लरी खरी कारस्थानी आहे। त्यामुळे अर्णवने मामीचा विचार न करता तिच्यासुद्धा चांगली थोबाडीत लगावलेली असते आणि त्याचबरोबर इथे उदयकांत आणि वल्लरी या दोघांना सुद्धा अर्णवने जेलमध्ये पाठवलेलं असतं, पोलिसांच्या स्वाधीन केलेलं असतं आणि मरेपर्यंत इथे जन्मठेपेची शिक्षा, कारावासाची शिक्षा अशी आता सुनावली पाहिजे असं अर्णवने आपल्या वकिलांना सांगितलेलं असतं आणि तीच आता शिक्षा त्यांना मिळालेली असते आणि त्यांना जेलची हवा खाण्यासाठी अर्णवने पाठवलेलं असतं।